एक कंपनी असते जिथे 3 मित्र 20 वर्ष एकत्र काम करत असतात. सगळं काम एकत्र करणार, मिटिंगला एकत्र, डबा पण एकत्र खाणार. तिघं डबा खातात. पहिला डबा उघडतो तर अरे पुरणपोळी, 20 वर्ष झाले पुरणपोळी. मग दुसरा डबा उघडतो, अरे डोसा, 20 वर्ष झाले डोसाच. तिसरा डबा उघडतो, पराठा, 20 वर्ष झाले पराठा. तर म्हणतात 20 वर्ष झाले सहन करतोय, उद्या जर काही वेगळं नाही मिळालं तर आपण गच्चीवर जायचं आणि उडी टाकायची. तिघं ठरवतात एकत्र. बापरे बाप. सो दुसऱ्या दिवशी परत रिसेस ह्याची डबा खायची वेळ ऑफिसमध्ये. पहिला डबा उघडतो, पुरणपोळी, उडी टाकतो डायरेक्ट. ठरलं ना, ब्रोकोड तिघांचा. मग दुसरा डोसा, उडी. बापरे. तिसरा पराठा, उडी. बापरे. मग होतं असं की आता तिघं 20 वर्ष सर्व्ह केलं कंपनीला. आता शोकसभा ठेवतात त्यांच्या कंपनीतले. तिघांच्या बायकांना बोलवून वगैरे बोलायला लावतात स्टेजवर काहीतरी. पहिल्याची बायको होते की फार वाईट वाटलं, त्यांनी पुरणपोळी सारख्या विषयावरनं टोकाचा एवढा निर्णय घेतला. तर मी त्यांना म्हणजे ते बोलले असते तर काय गुळाची पोळी पण करून दिली असती, काहीतरी वेगळं दिलं असतं. दुसऱ्याची बायको सेम की डोसा नाही तर मी उत्तप्पा केला असता, असं काय म्हणजे त्यात काय एवढं, पण असं नको होतं करायला पाहिजे, फार वाईट झालं. तिसऱ्याची बायको फुल एकदम अशी, तिला असं उभं राहायचं पण हे नाही, सुदबुद नाही काय वगैरे, फुल ती एकदम ट्रॉमामध्ये. बापरे. तर तिला बोलतात की मॅडम काहीतरी बोला, तुम्ही मोकळ्या व्हा, आमच्यासाठी नाही तुमच्या स्वतःसाठी बोला की तुम्हाला बरं वाटेल, नाही का. ती म्हणते मी काय बोलणार, म्हणजे हा स्वतःच स्वयंपाक करायचा, स्वतःच डबा भरायचा.